नमस्कार मित्रांनो, महिलांच्या खात्यात या दिवशी 4,500 रुपये जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महिला सशक्तीकरणाची दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेचा आर्थिक मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेचे राज्यभरात मोठे लक्ष वेधून घेतले आहे, कारण लाखो महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत आणि अनेकांना यातून लाभ देखील मिळालेला आहे. योजनेची अंमलबजावणी आणि लाभ वितरण. सरकारने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केलेली आहे. आतापर्यंत पात्र महिलांना 2 हप्त्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले आहेत. हे वितरण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केले जात आहे, जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल आणि मध्यस्थांची गरज कमी होईल. या परिस्थितीमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे थेट आणि विलंबित मिळत आहे. तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा. सध्या राज्यभरातील महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या तिसऱ्या हप्त्याबद्दल नुकतीच महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे, जी अनेक लाभार्थ्यांसाठी आशादायक आहे. सरकारी सूत्रांनुसार लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ही बातमी अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक आहे, विशेषतः ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तिसऱ्या हप्त्यासाठी पात्रता निकष स्पष्ट करण्यात आलेले आहे. या हप्त्याचे पैसे याच महिलांना मिळतात ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी सक्षम आहे. हे महत्त्वाचे आहे, कारण ते योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी खात्री देतात. आधार लिंक खाती आणि डीबीटी यंत्रणा वापरल्याने गैरव्यवहार कमी होतो आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचते.